Welcome to the e-learning lecture of Dr. Bapuji Sankhe Institute of Engineering and Technology. Today we are going to see the track maintenance for the railway under this topic railway engineering. First we will see the maintenance of railway track. Method of keeping the components of permanent way, that is ballast, sleepers, rails and fittings in good condition to provide safe movement of train is called as the track maintenance. The track maintenance म्हणजे काय? तर परमनंट वेचे जे कॉम्पोनंट्स असतात, बलास्ट असेल, स्लीपर असेल, रेल्स आहेत, त्याचे फिक्सर्स अँड फास्टनिंग्स आहेत, त्यांना गुड कंडिशनमध्ये म्हणजे चांगल्या स्थितीत ठेवण्यासाठी जो मेंटेनन्स केला जातो त्याला आपण ट्रॅक मेंटेनन्स असं म्हणतो. त्याचा उपयोग काय होतो? इट क्रिएट्स द सेफ मुवमेंट ऑफ द ट्रेन. म्हणजे त्यामुळे काय होते की ट्रेनची सेफ आणि साऊंड मुवमेंट होते आणि तेवढेच ॲक्सिडेंटसुद्धा रिड्यूस होतात. नेसेसिटी ऑफ ट्रॅक मेंटेनन्स. तर ट्रॅक मेंटेनन्सची गरज काय असते? तर पहिलं म्हणजे ड्यू टू मूव्हिंग लोड द ट्रॅक मे डिस्टर्ब सो दॅट इट शुड बी चेक्ड रेग्युलरली अँड पिरियडिकली फॉर इट्स अलाइनमेंट, गेज अँड सरफेस लेवल. जेव्हा आपण एखादा रेल्वे ट्रॅक लीड करतो, त्याचं कन्स्ट्रक्ट करतो, तेव्हा त्या ट्रॅकवरून दिवसातून भरपूर वेळेला ट्रेन्स मूव्ह होत असतात, त्याची मूवमेंट होत असते. त्यामुळे काय होतं की त्याच्या हाय स्पीडमुळं, त्याशिवाय त्याच्या हेवी लोडमुळं तो जो ट्रॅक आहे तो डिस्टर्ब होण्याची शक्यता असते. त्यामुळे त्या ट्रॅकचं मेंटेनन्स करणं गरजेचं असतं. मेंटेनन्स करताना काय बघितलं जातं? तर त्या ट्रॅकची अलाइनमेंट, त्याची गेज चेक केलं जातं. त्याशिवाय दोन्ही जे रेल्स आपण प्लेस केलेले असतात त्याचे सरफेस लेवलसुद्धा चेक करणं गरजेचं असतं. ड्यू टू वेदरिंग इफेक्ट द वेअर अँड टिअर ऑफ द ट्रॅक कंपोनंट्स टेक्स प्लेस. जे ड्यू टू द क्लायमेटिक कंडिशन्स, त्याशिवाय वेदरिंग इफेक्टमुळे की हॉट वेदर, कोल्ड वेदर, यामुळे काय होतं की तो जो आपण ट्रॅक लीड केलेला असतो त्यातले जे काही रेल्स असतात त्याचं कॉन्ट्रॅक्शन, एक्सपान्शन होण्याची शक्यता असते. त्यामुळे सुद्धा त्या ट्रॅकच्या मेंटेनन्सची गरज असते. ॲट पॉईंट्स अँड क्रॉसिंग्स ऑन कर्व ट्रॅक द मेंटेनन्स शुड बी डन फॉर अलाइनमेंट अँड गेज ऑफ द ट्रॅक. जिथे ते कर्व पोर्शन असतो आणि त्या कर्व पोर्शनला जर पॉईंट्स अँड क्रॉसिंग्स प्रोव्हाइड केले असतील तर त्या ठिकाणी ते जे पॉईंट्स अँड क्रॉसिंग्स प्रोव्हाइड केलेले असतात ते डिस्टर्ब होण्याची शक्यता असते. त्यामुळे तिथलं अलाइनमेंट आणि त्याशिवाय तिथलं गेज हे रेग्युलरली चेक करणं गरजेचं असतं. ड्यू टू मूव्हिंग लोड देअर विल बी लॉस ऑफ बलास्ट अँड वेअर अँड टिअर ऑफ द डिफरंट कॉम्पोनंट्स ऑफ द ट्रॅक टेक्स प्लेस. जसं मी सांगितलं की हेवी लोड त्या ट्रॅकवरून भरपूर वेळेला त्याची मूवमेंट होत असल्यामुळं, त्या ट्रेनची मूवमेंट होत असल्यामुळं त्या ट्रॅकची जी कॉम्पोनंट्स असतात, मग ते रेल्स असतील, स्लीपर्स असतील, त्याशिवाय त्याचे फिक्सेस अँड फास्टनिंग्स असतील, तर ते डॅमेज होण्याची शक्यता असते. त्याचे वेअर अँड टेअर ॲक्शन झाल्यामुळे, त्याची झीज झाल्यामुळं. त्यामुळे ते वेळच्या वेळी चेक करणं गरजेचं असते. जिथं गरज असेल तिथं ते रिप्लेस करण्याची सुद्धा गरज असते. त्याशिवाय त्यामध्ये जो बलास्ट प्रोव्हाइड केलेला असतो तो भरपूर वेळेला त्या ट्रॅकच्या बाहेर पडण्याची शक्यता असते, तो वाहून जाण्याची पण शक्यता असते. त्यामुळे या सगळ्या गोष्टी कन्सिडर करून ट्रॅक मेंटेनन्स हा करणे गरजेचं असतं. टाईप्स ऑफ ट्रॅक मेंटेनन्स. तर ट्रॅक मेंटेनन्स चे टाईप्स म्हणजे डेली मेंटेनन्स, पिरियडिकल मेंटेनन्स आणि स्पेशल मेंटेनन्स. तर डेली मेंटेनन्स म्हणजे काय? दिस मेंटेनन्स टेक्स प्लेस थ्रू आउट द इयर ऑन डेली बेसिस इज कॉल्ड ॲज अ डेली मेंटेनन्स. म्हणजे ज्यावेळी एखाद्या ट्रॅकचं कन्स्ट्रक्शन केलं जातं त्यावरून ट्रेनची मूव्हमेंट स्टार्ट होते, त्यावेळी त्याचा डेली मेंटेनन्स केला जातो. म्हणजे रोजच्या रोज हा ट्रॅक चेक केला जातो. थ्रू आउट द इयर म्हणजे वर्षभर रोजच्या रोज हा ट्रॅक चेक केला जातो, म्हणून त्याला डेली मेंटेनन्स असं म्हणतात. त्यामध्ये काय काय चेक केलं जातं? तर डेली इन्स्पेक्शन ऑफ द ट्रॅक, ट्रॅकचं इन्स्पेक्शन केलं जातं. त्याशिवाय पिकिंग स्लॅग्स, म्हणजे तिथं काय काय वेळेला ट्रॅकचा जे आपण टाईट केलेले असतात ते टाईट केलेले स्क्रू वगैरे लूज होण्याची शक्यता असते. त्यामुळे तो त्यातला स्लॅग्स म्हणजे समजा कुठं एखाद्या ठिकाणी तो लूज झाले असेल तर ते टाईट करण्याची गरज असते. ऑइलिंग ऑफ फिटिंग्स ॲट पॉईंट्स अँड क्रॉसिंग्स. पॉईंट्स अँड क्रॉसिंग्सला जे अरेंजमेंट आपण प्रोव्हाइड केलेले असतील तिथं जे स्क्रूज असतील, स्पाइक्स असतील जे प्रोव्हाइड केलेले असतात त्याचं टाईटनिंग करणं गरजेचं असतं. त्याशिवाय तिथं ऑइलिंग करणंसुद्धा गरजेचं असतं. त्याशिवाय फिश बोल्ट्स, कीज आपण जर प्रोव्हाइड केले असतील तर त्याचं टाईटनिंग करणंसुद्धा गरजेचं असतं. आणि त्याशिवाय
क्लिनिंग ऑफ फ्लॅंजवे. म्हणजे फ्लॅंजवे म्हणजे काय, जो अप्पर पार्ट ऑफ द रेल असतो की ज्याचा कॉन्टॅक्ट हा व्हील्स सोबत होतो, तर तो जो अप्पर पोर्शन असतो, वरचा जो सरफेस असतो, त्याला फ्लॅंजवे असं म्हणतात. तर त्याचं रेग्युलरली रोजच्या रोज त्याचं क्लिनिंग करणं गरजेचं असतं. Periodical maintenance. This maintenance takes place after an interval of 2 or 3 years is called as a periodical maintenance. जो मेंटेनन्स हा साधारणतः 2 किंवा 3 वर्षानंतर केला जातो, अशा मेंटेनन्सला पिरियडिकल मेंटेनन्स असं म्हणतात. त्यामध्ये काय चेक केलं जातं, तर मेंटेनन्स ऑफ अलाइनमेंट ऑफ द ट्रॅक. त्या ट्रॅकची अलाइनमेंट ही करेक्ट आहे की नाही हे चेक केलं जातं. त्याशिवाय रेल्सचा मेंटेनन्स केला जातो. जर त्या रेल्सची जास्त वेअर अँड टिअर ॲक्शन झाली असेल तर ते रेल्स रिप्लेस केले जातात. त्याचे गेजेससुद्धा पूर्ण थ्रूआउट द ट्रॅक मेजर केला जातो, चेक केला जातो. त्याशिवाय ड्रेनेज फॅसिलिटीज चेक केल्या जातात. आणि त्याशिवाय जिथे इथं पॉईंट्स अँड क्रॉसिंग्स आहे त्याचं वर्किंग, त्याचं फंक्शनिंग हे सगळं चेक केलं जातं पिरियडिकल मेंटेनन्समध्ये. स्पेशल मेंटेनन्स. दिस मेंटेनन्स टेक्स प्लेस इन केस ऑफ डिरेलमेंट ऑर ॲक्सिडेंट्स ऑफ द ट्रेन. म्हणजे काही काही वेळेला डिरेलमेंट होते, म्हणजे ट्रेन ही त्याच्या ट्रॅकवरून बाहेरच्या बाजूला जाते, म्हणजे ट्रेन पटरीवरून उतरली म्हणतात बघा, तर त्याला डिरेलमेंट म्हणतात. किंवा काही काही वेळेला ॲक्सिडेंट्स ट्रेनचे होतात, तर अशा वेळेला जे मेंटेनन्स केले जातात त्याला स्पेशल मेंटेनन्स असं म्हणलं जातं. त्यामध्ये काय असतं, तर रिप्लेसमेंट ऑफ डिफेक्टिव्ह कॉम्पोनंट्स सच एज स्लीपर्स, रेल्स अँड फिटिंग्स एक्सेट्रा. म्हणजे यामध्ये जे रेल कॉम्पोनंट जे डॅमेज झालेले आहेत त्या सगळ्याचं रिप्लेसमेंट केलं जातं. तर ऑर्गनायझेशनल चार्ट ऑफ ट्रॅक मेंटेनन्स. तर हा ट्रॅक मेंटेनन्स कुणाकडून केला जातो, तर त्याचं इंडियन रेल्वेमध्ये एक ऑर्गनायझेशनल चार्ट आहे. त्यामध्ये सगळ्यात त्या रिजनला जो सगळ्यात हायर पोस्ट असते ती म्हणजे चीफ इंजिनियर असते. त्याच्या अंडर डेप्युटी इंजिनियर काम करतात. डेप्युटी इंजिनियरच्या अंडर प्रत्येक डिस्ट्रिक्टसाठी एक इंजिनियर अपॉइंट केलेला असतो, त्याला डिस्ट्रिक्ट इंजिनियर असं म्हणतात. त्याच्या अंडर असिस्टंट इंजिनियर काम करत असतात. असिस्टंट इंजिनियरच्या अंडर प्रत्येक स्टेशनला परमनंट वे इन्स्पेक्टर प्रोव्हाइड केलेला असतो, त्याला PWI असं म्हणतात. PWIला हेल्पिंग हँड म्हणून असिस्टंट PWI ही पोस्ट क्रिएट केलेली असते. आणि असिस्टंट PWIच्या अंडर गँगमेट आणि गँगमॅन असे असतात. म्हणजे गँगमॅन ही जी लेबर्स असतात, हे ॲक्च्युअल त्या मेंटेनन्सचं काम करतात. म्हणजे ग्रेसिंग करणे, टाईटनिंग करणे, बोल्टिंग चेंज करणे, ही कामं ही गँगमॅन करतात. आणि त्यांचा जो लीडर असतो त्याला आपण गँगमेट असं म्हणतो. ड्युटीज ऑफ PWI म्हणजे ड्युटीज ऑफ परमनंट वे इन्स्पेक्टर. तर परमनंट वे इन्स्पेक्टर हा स्टेशनला प्रत्येक अपॉइंट केलेला असतो. त्याचं काम काय असतं, ही हॅज टू प्रिपेअर एस्टिमेट ऑफ मेंटेनन्स ऑफ वर्क. म्हणजे मेंटेनन्स जो काही या कालावधीमध्ये येणार आहे, आठवडाभरात असेल किंवा महिन्याभरात येणार असेल, तर त्या मेंटेनन्ससाठी लागणारा खर्च याचं एस्टिमेट करण्याचं काम हा PWI करतो. त्याशिवाय डिस्ट्रीब्युशन ऑफ वर्क टू एव्हरी असिस्टंट PWI. त्याच्या अंडर जे असिस्टंट PWI काम करत असतात त्यांना त्यांचा लोड डिस्ट्रीब्यूट करण्याचं, त्यांना त्यांचं काम समजावून सांगण्याचं काम हे PWI करतो. He has to inspect his section at least once in a week and check the rail gauge supervision. त्याच्या अंडर जो एरिया दिलेला असतो, जो रिजन दिलेला असतो, त्या रिजनमधले जे रेल्वे ट्रॅक आहेत त्या रेल्वे ट्रॅकचं त्यांना ॲटलिस्ट आठवड्यातून एकदा स्वतः इन्स्पेक्शन करणं गरजेचं असतं, की ज्यामध्ये तो स्वतः तिथले रेल्स, गेज आणि सुपरइल्युएशन चेक करतो. आणि इफ देअर इज एनी डिफेक्ट फाउंड देन ही हॅज टू मेक नेसेसरी करेक्शन. त्याला जर तिथं काही प्रॉब्लेम वाटला तर त्यासाठी लागणारे करेक्शन करण्याचं कामसुद्धा PWI हा करतो. तर ड्युटीज ऑफ गँगमेट. तर गँगमेट म्हणजे कोण, तर ज्याच्या अंडर एक 10-12 लोक किंवा ज्यांना आपण लेबर्स म्हणतो असे काम करत असतात आणि त्यांचा जो लीडर असतो तो म्हणजे गँगमेट. तर गँगमेटचं काम काय असतं, टू अरेंज टूल्स अँड अदर रिक्वायरमेंट्स फॉर हिज गँगमेन. म्हणजे त्याच्या अंडर जी 10-12 लोक काम करत असतात त्यांच्यासाठी लागणारे जे टूल्स असतील किंवा बाकीचे त्यांचे काही रिक्वायरमेंट असतील त्या फुलफिल करण्याचं काम हा गँगमेट करतो. ही हॅज टू अलॉट ड्युटीज टू इच गँगमॅन अँड चेक देअर परफॉर्मन्स. त्या ट्रॅकवरचं जे काही काम आहे त्या कामाचं प्रॉपर डिस्ट्रीब्युशन करण्याचं काम हा गँगमेट करतो. आणि त्याच्या अंडर जी लोक काम करत असतात त्यांना काम देण्याचं कामसुद्धा हा गँगमेट करतो. ही हॅज टू मेंटेन रेकॉर्ड ऑफ वर्क अँड परफॉर्मन्स ऑफ गँगमॅन.
त्याच्या अंडर जी लोक काम करत असतात त्यांचा परफॉर्मन्स काय आहे, त्याचे वेजेस म्हणजे त्यांची पगार किती आहेत याचा रेकॉर्ड ठेवण्याचं काम आणि त्यांचा परफॉर्मन्स म्हणजे त्यांची कामाची पद्धत चांगली आहे की नाही हे चेक करण्याचं कामसुद्धा गँगमेट करतो. ही इज रिस्पॉन्सिबल फॉर मेंटेनन्स ऑफ ट्रॅक. त्याच्या अंडर जो ट्रॅक दिलेला असतो त्या ट्रॅकच्या मेंटेनन्ससाठी हा गँगमेट रिस्पॉन्सिबल असतो. तर गँगमेन म्हणजे जी लोक ॲक्च्युअल ट्रॅक मेंटेनन्सचं काम करतात ते म्हणजे गँगमेन. तर गँगमेनचं काम काय असतं, ही इज रिस्पॉन्सिबल फॉर फिटिंग ऑफ फिश बोल्ट्स, स्पाइक्स, स्लीपर्स एक्सेट्रा. जे फिश बोल्ट्स असतील, स्पाइक्स असतील, स्लीपर्स असतील याचे फिटिंग्स या प्रॉपर कंडिशनला आहेत की नाहीत, ते प्रॉपर फिक्स झालेत की नाहीत हे चेक करण्याचं काम त्या गँगमेनचं असतं. ही हॅज टू ग्रीस फिश प्लेट्स अँड फिश बोल्ट्स ऑल्सो टाईटनिंग देम. हे फिश प्लेट्सला फिश बोल्ट्सला ग्रीसिंग करण्याचं काम हा गँगमेन करतो. त्याशिवाय ते प्रॉपरली टाईट करण्याचं काम हे सुद्धा गँगमेन करतो. ही हॅज टू ॲब्सॉर्ब डिफेक्ट्स अँड रिपोर्ट इमिजिएटली टू द गँगमेट. म्हणजे एखाद्या ट्रॅकवरून त्यांना स्वतः इन्स्पेक्शन करणं या गँगमेनने गरजेचं असतं. त्यात काही त्यांना प्रॉब्लेम वाटला तर त्यांना इमिजिएटली त्या गँगमेटला त्यांचा जो लीडर असतो त्यांना ते इन्फॉर्म करणं गरजेचं असतं. तर टूल्स रिक्वायर्ड फॉर द ट्रॅक मेंटेनन्स. आता ट्रॅक मेंटेनन्ससाठी कुठले कुठले टूल्स वापरले जातात, त्यामध्ये फावडा आहे ज्याला आपण फावडा असं म्हणतो, त्यानंतर जिम क्रॉव, त्यानंतर वुडन मॉलेट, त्यानंतर स्लीपर टंग्स, शॉवेल, क्रॉव बार, टॅम्पर्स आणि ट्रॅक लिफ्टर. असे वेगळे टूल्स हे ट्रॅक मेंटेनन्ससाठी यूज केले जातात. त्यांचा पर्पज पण वेगळा वेगळा हा असतो. तर इम्पॉर्टंट टर्म्स इन रेल्वे इंजिनिअरिंग. तर रेल्वे इंजिनिअरिंगमधल्या थोड्या इम्पॉर्टंट टर्म्स आहेत ज्या तुम्हाला माहीत असणं गरजेचं असतं. त्यातलं पहिलं म्हणजे सायडिंग. सायडिंग म्हणजे काय, ॲडिशनल ट्रॅक कनेक्टेड टू द मेन ट्रॅक ॲट इट्स एंड इज कॉल्ड ॲज अ सायडिंग. म्हणजे जो मेन ट्रॅक असतो रेल्वेचा त्याच्या एंडला एक सेपरेट ट्रॅक प्रोव्हाइड केला जातो, त्याला आपण सायडिंग असं म्हणतो. म्हणजे सायडिंगवरून ते जे लोकोमोटिव्ह असतील किंवा वॅगन्स असतील त्या यार्ड्सला काय केलं जातात, ट्रान्सफर केलं जातं. त्यानंतर मेन लाईन म्हणजे काय, द रेल्वे ट्रॅक इज यूज फॉर रनिंग ट्रेन्स बिटवीन स्टेशन्स इज कॉल्ड ॲज अ मेन लाईन. म्हणजे ज्या ट्रॅकवरून ॲक्च्युअल ट्रेनचं मुवमेंट होते आणि दोन स्टेशन्स कनेक्ट केले जातात त्या लाईनला किंवा त्या ट्रॅकला मेन लाईन असं म्हणतात. इट इज द रेल्वे. त्यात थर्ड आहे ते लूप लाईन. इट इज द रेल्वे ट्रॅक कनेक्टेड टू द मेन लाईन टू परमिट फास्टर ट्रेन टू द ओव्हरटेक स्लोअर ट्रेन. म्हणजे जिथे क्रॉस ओव्हर स्टेशन्स असतात अशा ठिकाणी लूप लाईन प्रोव्हाइड केली जाते की त्या लूप लाईनवरती थोड्या वेळासाठी स्लो मुव्हिंग ट्रेन स्टॉप होते. त्यानंतर फास्ट मुव्हिंग ट्रेन ही मेन लाईनवरून क्रॉस झाल्यानंतर पुन्हा लूप लाईनवरून स्लो मुव्हिंग ट्रेन ही त्या मेन लाईनवरती आणली जाते. तर रनिंग लाईन. तर रनिंग लाईन म्हणजे काय, तर रेल्वे ट्रॅक यूज्ड बाय ट्रेन फॉर एंटरिंग ऑर लिव्हिंग स्टेशन इज कॉल्ड एज अ रनिंग लाईन. जे ट्रॅक ज्यावरून ट्रेन ही आयदर त्या स्टेशनमध्ये एंटर करते और त्या स्टेशनवरून लिव्ह करते, त्या स्टेशनला लिव्ह करते, त्या ट्रॅकला आपण रनिंग लाईन असं म्हणतात. या रनिंग लाईन ज्या काय असतात त्या रेल्वे स्टेशन्सवरती प्रोव्हाइड केलेल्या असतात.